मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार स्वप्न करू साकार ही 16वी पोयम आहे, कविता आहे आणि जे कवी आहेत किशोर पाठक, ज्यांचा जन्म झाला होता 1992 मध्ये, 1952 मध्ये त्यांचा जन्म झाला। ते प्रसिद्ध कवी होते आणि त्यांचं जे पालक आहे, निरूपण आहे आणि आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह ते प्रसिद्ध आहेत। ते कवीच होते, त्यांची 3 कविता संग्रह ते खूप प्रसिद्ध आहेत। पाण्यातील दिवा हा ललित संग्रह देखील खूप प्रसिद्ध आहे। रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेले त्यांचे काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग.ह. पाटील पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे। रिंग रिंग रिंगणसाठी त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे, ग.ह. पाटील पुरस्कार। तर या कवितेत त्यांना आपल्याला काय सांगायचे आहे, तर कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी की त्याच्या फ्युचरसाठी आपल्या देशाच्या जे स्वप्न रेखाटले, जे स्वप्न किंवा जे विचार केले की आपला देश प्रथम कसा असावा किंवा त्याच्यात कशी प्रगती झाली असावी, त्याचं त्यांनी एक सुंदर स्वप्न रेखाटले आहे। या स्वप्नामध्ये कृषी संस्कृती म्हणजे जो भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, इथे मोस्ट ऑफली शेतीच केली जाते आणि शेतीवरती जे बाकीचे पण उद्योग ते चालवले जातात। कृषी प्रधान देश, या कृषी प्रधान देशामध्ये त्या देशाची कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, श्रम म्हणजे काम आणि त्याची प्रतिष्ठा कशी जपली पाहिजे, एकजुटीचे सामर्थ्य म्हणजे भारत हा असा देश की त्यात विविध धर्म, विविध जाती, विविध वेश म्हणजे जसं जसं आपण प्रांत चेंज करतो तसं ते वेशभूषा चेंज होत जाते। जसं महाराष्ट्रात धोती आणि कुर्ता, पंजाब मध्ये ते त्यांचा वेगळाच कॉस्ट्युम असतो, मग ते कन्नड लोकांमध्ये ते पण व्हाईट साडी, मग प्रत्येक ख्रिश्चन लोक चा वेगळा जो पोशाख असतो, मग मुस्लिम लोकांचा वेगळा पोशाख, मग ते सगळ्यांचे ते वेगवेगळे हे पोशाख आहेत, त्यांना वेश म्हणलं की जसं जसं तुम्ही प्रांत चेंज कराल तसं तसं त्या प्रांतातील वेशभूषा चेंज होतात, म्हणजे कपडे परिधान करण्याची जी त्यांची परंपरा असते आधीपासून ती वेगवेगळी असते। परत वेगवेगळ्या जाती जर तुम्हाला बघायला मिळतात, जर तुम्ही मराठी जरी बोलला तरी मराठीमध्ये सुद्धा अजून खूप बायफर्गेशन केलं जातं जातींमध्ये, जसं की हिंदू जात, हिंदूमध्ये अजून ते बायफर्गेशन आहे, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, पंजाबी, गुजराती अशा खूप साऱ्या जातीचे आणि वेगवेगळ्या टाईपचे लोक भारतामध्ये राहतात। तरी सुद्धा आपल्यामध्ये एकजूट आहे, एकजुटीचे सामर्थ्य आहे। या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे त्यांनी सांगितलं आहे की भारतामध्ये विविध जातीचे लोक जरी असले तरी या लोकांमध्ये अजून सुद्धा एकजूट आहे, म्हणजे कुठचेही संकट आले तरी सर्व भारतीय एकजुटीने त्यांना सामोरे जातात आणि त्याला परास्त करतात। एकजुटीचे त्यांनी सामर्थ्य पटवण्याचा प्रयत्न केलाय। मग हे पण बोलतात की जरी हा भारत कृषी प्रधान देश असला तरी या भारतामध्ये उद्योगधंदे सुद्धा चालतात, म्हणजे फक्त शेतीच केली जात नाही, तर शेतीमध्ये डिपेंडेंट जे कामासाठी सुद्धा केली जातात लोक यंत्रावरती सुद्धा काम करतात आणि जो प्रगतीचा चक्र आहे तो किती वेगाने पुढे पुढे चालला आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मग आपण जी आपल्याला संपत्ती मिळाली आहे आपल्या पूर्वजांकडून, जे आपल्याला ऐश्वर्य संपत्तीची प्राप्त झाली आहे, त्या संपत्तीला आपण कसं जपून ठेवलं पाहिजे, तिला कसं वाढवलं पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय की आपल्याला संपत्ती मिळाली तिला जपून कसं ठेवायचं, त्यात वाढ कशी करायची आणि त्यासाठी सगळ्यांचे हातभार कसे लागले पाहिजे। हातभार म्हणजे कोणी एकाने ठरवले की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे किंवा आपली जी संपत्ती मिळाली ती जपली असं होत नाही, तर सगळ्यांनी तिला सपोर्ट केला पाहिजे, तरच आपण आपली संस्कृती, आपली संपत्ती सगळं जपू शकतो, ती वाढवू पण शकतो। त्यामुळे काय की पूर्ण देशामध्ये आपला हाहाकार होईल किंवा जय जयकार होईल भारत देशाचा। ह्या सगळ्या उज्ज्वल भविष्याची त्यांनी जी केलेली कल्पना आहे ती त्यांनी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर कवी म्हणत आहेत या देशाच्या मातीवर आमचे अधिकार, आमचा म्हणजे आपला अधिकार आहे। नव्या पिढीचे म्हणजे जनरेशन वंश, नव्या युगाचे, नवा युग म्हणजे नवा काळ जो येणार आहे त्याचे आपण स्वप्न करू साकार। तर कवी एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटताना सुंदरपणे स्वप्न रेखाटताना म्हणतायत कवी की या देशाची माती आहे, जी परंपरा आहे किंवा जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीवरती फक्त आपलाच अधिकार आहे। आपला म्हणजे ते भारतवासी आहेत त्यांचा आपलाच अधिकार आहे मुळात, आणि जो भारत देश आहे तो मुळात कसा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे जो शेतकरी पुत्र आहे हा भूमी मातेचा पुत्र आहे आणि त्यामुळे इथल्या संस्कृतीवरती, इथल्या मातीवरती, काळ्या मातीवरती कोणाचा खरा अधिकार आहे, तर शेतकऱ्याचा खरा अधिकार आहे।
शेतकरी सुद्धा काय करतो, मशागत करतो. मशागत करणे म्हणजे जमीन असते ना ती वरची म्हणजे मशागत, त्याला नांगरणी पण म्हणतात. तो नांगर फिरवतो, त्याच्यामुळे काय तुमची वरची जमीन असते ती आत जाते, म्हणजे जमीन वर खाली होते, फर्टाईल होण्यामध्ये ती हेल्प करते मशागत करतात. मग धान्याची निर्मिती होते. तर शेतकऱ्यामुळे जो भारत आहे तो कसा होतो, सुजलाम सुफलाम होतो, म्हणजे धनधान्य निर्माण होतं. सगळ्यांना 2 वेळा जेवायला मिळतं, खायला मिळतं, शेतकऱ्यामुळेच मिळतं. पूर्ण देशाला धान्य मिळावं म्हणून तो आयुष्यभर कष्ट करतो. कोण? तो शेतकरी, भूमिमातेचा पुत्र. पूर्ण देशाला अन्न पुरवण्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. त्याच्या कष्टातूनच कृषी संस्कृती निर्माण होते. कृषी संस्कृती म्हणजे शेतीविषयीची जी संस्कृती असेल ती शेती कशी करायची, त्याचे ते वेगवेगळे प्रकार किंवा त्यांचे ते रूल्स ते आहे का शेतकऱ्यामुळे, त्यांच्याच कष्टामुळे कृषी संस्कृती निर्माण होते. आणि या कृषी संस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे आपण स्वप्न साकार करू शकतो, की ते स्वप्न ते साकार होत आहेत. तर म्हणून कवी म्हणतात की जे परंपरा आहे, येथील संस्कृती, येथील परंपरा, येथील जी संस्कृती वगैरे आहे त्याच्यात कोणाचा अधिकार आहे? फक्त आपला अधिकार आहे. आणि या संस्कृतीमुळे, कृषी संस्कृतीमुळे किंवा परंपरेमुळे नव्या पिढीचे, नव्या युगाचे आपण स्वप्न साकार होत आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण कशा जपून ठेवल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे असे कवी म्हणतात. कवी पुढे म्हणतात की फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिर सुदर्शन चक्र जे कृष्णाच्या हातात पण असतं, भगवान कृष्णाच्या, ते शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार म्हणजे पुष्कळ धन, खूप सारं धन. तर कवी जे आहेत ते उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटन असे म्हणतायत की शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे फुला मुलातून जो श्रावण आहे तो हसत असतो. म्हणजे श्रावणचा महिना असतो, त्यात सारी जी धरती असते ती तिकडे हिरवगार रान, मग तिथे फुलं आनंदित होऊन जाते. सगळी जी धरती असते ती पूर्ण बहरलेली असते. तर खरं तर जर श्रावण महिना बोलायला गेला तर ऊन पावसाचा खेळ चालू असतो. ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिन्यात कधी ऊन पडतो तर क्षणात पाऊस पडतो. म्हणजे आता जर तुम्हाला बाहेर ऊन दिसत असेल तर लगेच पाऊस पडायला सुद्धा सुरुवात होऊ शकते. तसा हा खेळ चालणारा ऊन पावसाचा तो महिना असतो, तो श्रावण महिना असतो. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टामुळे जी धरती असते ती हिरवी होऊन जाते, रानं पण हिरवी होतात. श्रावण महिन्यात पानं फुलं सगळीकडे बहरतात, पूर्ण बाग बगीचे दिसायला लागतात. मग ते कवी म्हणतात की शेतकऱ्याच्या मेहनतीने, कष्टाने जी माती असते, ती जी माती असते त्यामध्ये धान्य असते डोलू लागतात. कष्ट करतो ना शेतकरी, बी पेरणे, नांगरणी करणे, परतीची पेरणी करणे, त्या सगळ्या कष्टांमुळे शेतकऱ्याच्या तिथल्या मातीमध्ये धान्य डोलू लागतात. तर धरतीचे सौंदर्य पाहून लेखक म्हणतात की हे अशी हिरवी प्रफुल्लित धरती बघितली की सगळे आनंदित होऊन जातात. मग चैतन्याचे आणि प्रसन्न वातावरणात जे सगळे दुःख असतात त्यांचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद सगळीकडे पसरला असतो. जसं ते म्हणतात की ज्याप्रमाणे कधीही भगवान कृष्ण सुदर्शन चक्राचा वापर करतात तेव्हा त्यांच्या सुदर्शन चक्रामुळे सगळ्या दुःखांचा नाश होतो आणि सर्वत्र फक्त आनंदच प्रसरतो. तसंच जेव्हा शेतकरी कष्ट करतो तर त्याच्या कष्टामुळे इथली माती जी असते ती धान्याने भरून जाते आणि त्याच्या त्या कष्टांमुळे तिकडचे वातावरण असते ते चैतन्य होऊन जातं, वातावरणात एक प्रसन्नता असते आणि सगळ्यांनी फक्त आनंदच असतात. तर जे आपल्याला जो अनुभव कृष्णाच्या सुदर्शन चक्रामुळे होतो तोच अनुभव शेतकऱ्यामुळे सुद्धा आपल्याला होतो आणि शेतकऱ्यामुळे आपल्याला धन्य सुदर्शन दर्शन सुद्धा घडते. म्हणजे धान्य जे डोलत असतात मातीमध्ये धरतीवरती ते सगळं आपल्याला शेतकऱ्यामुळे बघायला मिळतं. शेतामधून पिकवू मोती धन हे अपरंपार. तर ते म्हणतात की अशा कष्टकरी शेतकऱ्याबरोबर आपणही कष्ट केले पाहिजे आणि आपण त्या शेतीमध्ये धान्यरूपी जे धन आहे, धन म्हणजे पैसा, धान्यरूपी म्हणजे धान्याच्या रूपामध्ये जे दडलेले धन आहे ते आपण सुद्धा पिकवलं पाहिजे आणि ते पण कसं अपरंपार म्हणजे पुष्कळ धन आपण पिकवलं पाहिजे. कवी काय म्हणतात की फुला मुलातून हसतो हा श्रावण, म्हणजे हा श्रावण जो महिना आहे तो फुला मुलातून हसत असतो. आता फुलं म्हणजे मुलं कोणती, ती धरतीची सगळी जी झाडं आहेत, झुडपं आहेत, फुलं, ही जी फळं आहेत ती सगळी धरतीची लेकर आहेत. तर ते म्हणतात की श्रावण महिना सगळ्यांच्या माध्यमातून हसत असतो. तर श्रावण महिना कसला असतो? बेसिकली ऊन पावसाचा खेळ चालू असतो श्रावण महिन्यामध्ये. म्हणजे कधी ऊन दिसतं तर कधी
माझ्या श्रावण महिन्यामध्ये जी सगळी धरती असते, ती रानं असतात, ती सगळी भरून जातात, सुंदर दिसून येतात. माझ्या श्रावण महिन्यामध्ये जे मातीचे हो मंगल तन्मय, म्हणजे काय होतं, जी माती असते त्या मातीमध्ये कष्ट करतो, जो शेतकरी असतो तो कष्ट करतो, बी पेरतो, नांगरणी करणे, पेरणी करणे, अशा कष्टामध्ये ती माती असते ती धन्य धन्याने डोलू लागते. म्हणजे त्या मातीमध्ये धान दिसू लागतं आणि ते धान हवेबरोबर डोलत असतं. मग ते म्हणतात की अशा या वातावरणात चैतन्य पसरतं, प्रसन्न वातावरण असतं, त्यामुळे सगळ्या दुःखांचा नाश होतो, फक्त आनंद आनंद सगळीकडे असतं. चैतन्याचे फिरे सुदर्शन, सुदर्शन म्हणजे सुदर्शन चक्र, जे भगवान कृष्णांच्या हातात होतं. तर ते भगवान कृष्णांच्या हातात जे सुदर्शन चक्र असतं त्याचा वापर करायचे किंवा प्रयोग करायचे, तेव्हा सगळ्या दुःखांचा नाश व्हायचा आणि सगळं तर आनंदच पसरतो. तसंच ते म्हणतात की शेतकरी ज्या शेतात कष्ट करतो तेव्हा सुद्धा सगळ्या दुःखांचा नाश होतो. जेव्हा धान बघतो डोलताना सगळ्या दुःखांचा नाश होतो, सर्वत्र चैतन्याचे आणि प्रसन्न वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते. आणि शेतकऱ्यांमुळेच आपले जे धान्य डोलत असते ते सुदर्शन होतं. सुदर्शन म्हणजे चांगलं दर्शन सुद्धा ते बोलता येते की सुदर्शन जे असतात ते दर्शन आपल्या शेतकऱ्यांमुळे घडतं. मग अशा कष्टकरी शेतकऱ्यासोबत शेतामधून पिकवून मोती धन हे अपरंपार. तसं कष्टकरी शेतकऱ्याबरोबर आपण सुद्धा शेतामध्ये धान्यरूपी मोती म्हणजे ते धान्य ते पेरायला पाहिजे किंवा पिकवायला पाहिजे. तर धन हे अपरंपार, तर आपल्याला सुद्धा पुष्कळ धन मिळेल तर आपण शेतामध्ये धान्य पिकवलं तर, आणि आपण आपल्या धरतीला मग सुजलाम सुफलाम बनवू शकतो, असे कवी बोलतायत. पुढे कवी म्हणतायत की या हाताने यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. तर ते म्हणतायत कवी हा भारत जरी कृषी प्रधान देश असला, कृषी प्रधान जरी देश असला, म्हणजे या भारतामध्ये जे पुत्र आहेत ते शेती करत जरी असेल आणि किंवा शेतात राबत जरी असले तरी असं खूप सारे लोक आहेत जे यंत्रांवरती काम करतात किंवा कामगार जे आहेत ती मशीन चालवतात. म्हणजे पूर्णपणे जो भारत आहे तो कृषी शेतीवर डिपेंडेंट असा देश नाहीये. म्हणजे कृषी फक्त शेतीच करतात किंवा शेतीचीच कामं केली जातात भारत देशामध्ये असं नाहीये. तर जेवढे शेतीवरती काही लोक कष्ट करतात की जेवढे हा शेतीमध्ये राबतात तसेच हा यंत्रांवरती सुद्धा काम करतात, म्हणजे माणसं यंत्र सुद्धा चालवतात. तर ते म्हणतात की जे लोक यंत्रांवरती काम करतात, कष्ट करतात आणि यंत्र चालवत असतात तर त्यांच्यामुळे उद्योगधंद्याचे चक्र फिरते. उद्योगधंदे म्हणजे ते व्यवसाय आहे, ते व्यवसायाचे चक्र त्या लोकांमुळे फिरते आणि या उद्योगधंद्यांमध्ये जी प्रगती आहे ती दिवसेंदिवस कशी वाढतच चालली आहे. तर पुढे बोलतात की श्रमशक्तीचे मंत्र बोलते. ते म्हणतात की जे यंत्रांवरती किंवा मशीनवरती जेव्हा काम करत असतात त्या मशीन मधून आवाज होत असतो. मग तो आवाज जेव्हा त्यांना ऐकायला येतो तेव्हा त्यांना असं वाटतं की जसं की श्रमशक्तीचे मंत्र बोलत आहेत. मंत्र म्हणजे मशीनमधून आवाज येतो, जेव्हा मशीनवरती काम करत असतात तेव्हा त्यांना तो आवाज ऐकून असं वाटतं की श्रमशक्तीचे मंत्र कोणतरी बोलत आहे. आणि त्या श्रमशक्तीमुळेच आणि त्या जे लोक मशीनवरती काम करतात त्या लोकांच्या सर्व लोकांमुळेच उद्योगाचे चक्र जे आहे, जी प्रोसेस आहे कामांची, ती प्रोसेस कशी चालते ती त्यांच्यामुळे चालते जे मशीनवरती कामं करतात. आभाळावरती उत्क्रांतीचा घुमूया ललकार. पुढे कवी म्हणतात की ज्याप्रमाणे आपण शेतीमध्ये प्रगती केली, नवनवीन पद्धती आणल्या, नवीन कल्पना किंवा संकल्पना ज्या आपण अस्तित्वात आणल्या शेतीमध्ये, तसाच कल्पना आपण उद्योगधंदा सुद्धा आणू. म्हणजे नवनवीन गोष्टी, आपला उद्योग कसा वाढवला पाहिजे, मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्या संकल्पना, त्यात प्रगती कशी झाली पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी त्या आपण उद्योगधंद्यामध्ये सुद्धा केल्या पाहिजे. आणि नवनव्या बदलांचा, नवनव्या शोधांचा, नवनव्या संकल्पनाची जी ओळख आहे ती आपण जगाला दाखवली पाहिजे. की भारत देश ही कुठची एखादी कल्पना जर आपण ठरवलं की आपल्याला ही कल्पना अस्तित्वात आणायची तर आपण सुद्धा ते कार्य करू शकतो. इतर देश करत आहेत तसं आपण त्यांना पटवून देऊया. आणि जो उत्क्रांतीचा जो ललकार आहे, जो आवाज सर्व देशांमध्ये तो घुमला पाहिजे. उत्क्रांती म्हणजे नवनवीन शोध करायचे, नवनवीन गोष्टी अस्तित्वात आणायच्या, कल्पना जे आपण सध्या जगाला दाखवून दिलं पाहिजे की आपणही काही कमी नाही आहोत. ते काय म्हणतात की या हाताने यंत्र डोलते. म्हणजे जरी भारत हा कृषीप्रधान देश असला तरी या भारतामध्ये ज्या प्रकारे जे भूमातेचे पुत्र आहे, शेतकरी जे हात शेतीमध्ये राबतात तसेच हात जे ते मशीनमध्ये सुद्धा काम करतात. म्हणजे माणसं यंत्रांमध्ये सुद्धा कामं करतात,
मशीनवरती दिवस रात्र काम करतात, कष्ट करतात. तर त्यामध्ये की जेव्हा ते मशीनवरती कष्ट करत असतात त्या मशीनवरून आवाज येत असतो. मशीन जेव्हा आपण चालवतो तेव्हा आवाज येतो. मग त्या मशीनवरून आवाज येत असतो तेव्हा ते म्हणतात की तो आवाज ऐकून असं वाटतं की जणू श्रमशक्तीचे कोणतरी मंत्र बोलत आहे. त्या मशीनवरून आवाज येत असतो जेव्हा ते काम करत असतात. आणि ते होतं की जे ते काम करते, जे कामगार, जे कष्ट करू आहेत त्यांच्या कामामुळे आणि कष्टामुळे उद्योग चक्र जे आहे भारताचे जे उद्योग चक्र आहे की व्यवसायाचे जे चक्र आहे ते चालले आहे त्या लोकांमुळेच. आणि म्हणतो की पुढे ते कवी म्हणतात की आभाळावरती उत्क्रांती म्हणजे नवनवीन शोध, नवनवीन कल्पना, संकल्पना आपण घुमूया असं ललकार. म्हणजे ज्याप्रमाणे भारत देशाने कृषीमध्ये प्रगती केली आहे, संकल्पना आणल्यात, नवनवीन नवनवीन पद्धती आपण वापरल्यात, त्या पद्धतीप्रमाणेच शेतीमध्ये जेवढी आपण प्रगती केली तशीच आपण उद्योगामध्ये किंवा नवनवीन टेक्नॉलॉजीमध्ये तशी प्रगती केली पाहिजे, नवनवीन गोष्टी आणल्या पाहिजेत. आणि त्यासाठी जे काही जमेल तेवढं सगळं भारतीयांनी मिळून करायला हवं. आणि जर आपण असं केलं तर पूर्ण देशांमध्ये किंवा जगामध्ये भारताचं ललकार होईल. म्हणजे त्याची जी प्रशंसा आहे ती सगळी देशभर आणि आपली जी कीर्ती आहे ती सर्वत्र पसरली पाहिजे. आणि ह्या सगळ्या मेहनतीने म्हणजे आपण जर आज मेहनत केली तरच आपण आपलं उद्याचे भविष्य म्हणजे जे भविष्य आहे ते चांगल्या प्रकारे जगू शकतो. आणि एक नवीन पुढची पिढी येईल त्याला आपण एक चांगलं एक उदाहरण देऊ शकतो असं कवी बोलतात. पुढे म्हणतात ते हजारा आम्ही एकी बळकट, सर्व हो एकच मनगट, सर्वांचे हो एकच मनगट. मनगट म्हणजे पृष्ठ. शक्तीची ही झडते नौबत, नौबत म्हणजे स्थिती. घराघरातून जन्म घेतसे तेच नवा अवतार. म्हणजे काय हजारो हो आम्ही एकी बळकट. म्हणजे आपण जरी हजार असलो म्हणजे भारतीयांमध्ये खूप विविधता आढळते. विविधता म्हणजे खूप बदल आढळतात. जसे की वेश म्हणजे कपडे परिधान करण्यामध्ये वेगवेगळा फरक असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो. मग त्याचप्रमाणे प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा, प्रत्येकाची जात वेगवेगळी, प्रत्येकाचे सण वेगवेगळे असतात. म्हणजे सण जर एकच असला तरी ज्या सणाच्या रीती असतात किंवा परंपरा असतात ते सगळ्यांकडे वेगवेगळ्या परंपरा असतात. मग ते परंपरा वेगवेगळ्या. म्हणजे खाण्याचे टेस्ट सगळ्यांचे खाण्याचे टेस्ट वेगवेगळे असतात. प्रत्येकाला काही काही वेगवेगळं फूड आवडत असतं. तर भारतीयांमध्ये जी ही विविधता आहे ती खूप आढळते. आणि जरी आपण भारतीय विविध असलो तरी आपण कशावर एकी बळकट म्हणजे कितीही आपल्यामध्ये परंपरांमध्ये किंवा वेशभूषामध्ये किंवा जातीमध्ये धर्मामध्ये कितीही विविधता जरी आढळली तरी आपण सगळे भारतीय कशावर एकत्र आहोत, एका मताने लढतो. म्हणजे जेव्हा आपण कधी कठीण परिस्थिती येते त्या सगळे भारतीय आपण एकत्र येऊन त्याचा सामना करतो. एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. सर्वांचे मनगट एकच आहे. सर्वांची जी शक्ती आहे ती सामर्थ्य जे एकत्रच येतं. जेव्हा कधीही भारतावरती किंवा एखाद्या प्रांतावरती संकट येतं तेव्हा शक्तीची ही झडते नौबत. म्हणजे ते म्हणतात की भारत देशामध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रांतात गेलो, वेगवेगळ्या स्टेटमध्ये गेलो तर वेगवेगळे वेश परिधान करणारे, वेगवेगळे धर्माचे पालन करणारे, वेगवेगळ्या परंपरा सण फॉलो करणारे आपल्याला लोक भेटतात. तरी सुद्धा जी लोकांची जी एकी आहे ती एकच आहे. म्हणजे सर्वत्र एकमताने एकजुटाने राहतात. तर आपण सुद्धा ती शक्ती ती एकत्रित ठेवली पाहिजे. आणि जर या शक्तीने आपण एकत्रित राहिलो म्हणजे सगळ्यांनी एकमताने किंवा एकसाथ राहायला लागलो तर काय होईल आपल्या शक्तीमुळे आपण कुठच्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. मग कुठच्याही जगाला आपण आव्हान देऊ शकतो. म्हणजे एखाद्याने आपल्याला आव्हान दिलं तर आपण त्याचा सामना करू शकतो. एकीच्या बळावरती आपण आपली शक्ती आणि आपले सामर्थ्य दाखवू शकतो एका समोरच्या देशाला. तर ते आपण आपल्या शक्तीने कुठच्याही परिस्थितीशी लढू शकतो. झडते म्हणजे लढणे आणि नौबत म्हणजे स्थिती. शक्तीची ही झडते नौबत म्हणजे आपण आपल्या शक्तीने किंवा सामर्थ्याने कुठच्याही परिस्थितीशी लढू शकतो. पुढे म्हणतात की घराघरातून जन्म घेत असे त्याचे नाव अवतार. म्हणजे आजची ही जी नवीन पिढी आहे, नवीन पिढी जी आहे जी प्रत्येक घराघरातून जन्म घेते ती कशी आहे, तेजस्वी आहे. तेजस्वी म्हणजे ते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तीतून आपल्या कार्यातून आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी नेहमी तत्पर राहते. असे तेजस्वी पुत्र किंवा पुत्री या भारतीयांच्या घराघरातून जन्म घेतात की ते आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं कार्य करतील, प्रगतीसाठी हातभार लावतील. असे बुद्धिमान तेजस्वी जे बालक आहेत ते भारतीयांच्या घराघरातून अवतार घेतात. अवतार घेतात म्हणजे जन्म घेत आहेत. माझा हा अवतार आहे तो भारताला नेहमीच विजयाचा
दौडसाठी किंवा विजयाच्या लक्ष्यासाठी नेहमीच म्हणजे मदत करेल. जगासमोर एक नवीन असं भारत उभा करायला ही जी नवीन पिढी आहे जी घराघरातून जन्म घेते ती आपल्याला मदत करेल आणि आपण एक असा भारत निर्माण करू की त्याच्यामध्ये कुठचीच कमतरता नसणार. म्हणजे जो भारत सुजलाम सुफलाम असा असेल असं कवी म्हणतात. पुढे कवी म्हणतात की या विश्वाची विभव संपदा म्हणजे संपत्ती जपू वाढवू आम्ही लागदा म्हणजे अनेक वेळा. हस्त म्हणजे हात, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. तर आपला जो भारत देश आहे त्याला अति प्राचीन संस्कृती लाभली आहे. म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास लाभलेला भारत देशाला. आपली संस्कृती अति प्राचीन आहे आणि उच्च आहे. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठान तसेच एकजुटीचे सामर्थ्य या मूल्य किंवा तत्वामुळे भारत देशाने उच्च स्थान संपादन करणे म्हणजे मिळवले आहे. म्हणून कवी म्हणतात की आपल्या देशामध्ये जे आपल्याला वैभवशाली संपदा जी प्राप्त झाली की आपल्याला जी संपत्ती मिळवली आपण त्या संपत्तीला आपण जपून किंवा तिचं संरक्षण केले पाहिजे. जपवून वाढवू आम्ही वाढवू म्हणजे आणि संपत्ती आपण जपून ठेवली तर कशी भर घालू शकतो किंवा तिला कसं वाढवू शकतो यासाठी आपण अनेकदा प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे अनेक वेळा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर कृषी म्हणजे ते जी आपली कृषी संस्कृती आहे भारतीयांची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा आणि एकजुटीचे सामर्थ्य ही जी ती मूल्य आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि मनापासून ती जपली पाहिजे. त्या तीन गोष्टी या मूल्यांचा आदर करण्यासाठी, त्यांचा आदर वाढविण्यासाठी किंवा आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वैभव्यासाठी म्हणजे आपण वैभव्य आता एकत्रित केले ते वैभव्य अजून वाढवण्यासाठी. वैभव्य म्हणजे संपत्ती आपण आता एकत्रित केली ती संपत्ती अजून वाढवण्यासाठी आणि तीन मूल्य आहेत आपली भारतीयांची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा आणि एकजुटीचे सामर्थ्य हे तीन मूल्यांचा आधार वाढवण्यासाठी जी नवी पिढी आहे तिने कसा हातभार लावला पाहिजे म्हणजे तिने सुद्धा मदत केली पाहिजे. हस्त शुभंकर हवा एकदा म्हणजे नवीन पिढी येते तिने हातभार लावला पाहिजे. कल्याणकारी हात किंवा शुभंकर चांगले हात किंवा चांगला उद्दिष्ट असला पाहिजे नवीन पिढीचं सुद्धा की आपल्याला जी संपत्ती मिळाली त्या संपत्तीला आपण अजून कसं वाढवू शकतो, तिला म्हणजे अजून कसं भर घालू शकतो, तिला कशा प्रकारे जपून ठेवू शकतो यासाठी नवीन पिढी सुद्धा हातभार लावला पाहिजे. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार म्हणजे नवीन पिढी सुद्धा आपल्या सर्व गोष्टींमध्ये हातभार लावेल त्यामुळे आपल्या देशाचे जे भविष्य ते उज्ज्वल होईल आणि सर्वत्र आपल्या देशाचा जय जयकार होईल. म्हणजे जय जयकार म्हणजे सर्वत्र आपल्या देशाचं नावच नाव होईल. तर कवी काय म्हणतात की भारत हा जो देश आहे त्याला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे, प्राचीन संस्कृती आहे आणि उच्च संस्कृती आहे भारताला लाभलेली. कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठान, एकजुटीचे सामर्थ्य या तीन मूल्य तत्वांवरती भारताने उच्च स्थान संपादन केले मिळवले आहे. तर जी भारताला संपत्ती लाभली आहे तिला आपण कसं जपून ठेवू शकतो म्हणजे या विश्वाची विभव संपदा म्हणजे भारतीय जो देश आहे संपत्ती लाभली आहे तिला आपण कसं जपून ठेवू शकतो, तिचं संरक्षण कसं करू शकतो, वाढवू म्हणजे कसा भर घालू शकतो, तिला कसं वाढवू शकतो आम्ही लाखदा आपण अनेक वेळा त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तिला जपून ठेवण्यासाठी, तिला अजून वाढविण्यासाठी. हस्त शुभंकर हवा एकदा आणि या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या भारतीयांमध्ये किंवा जी पिढी येणार आपली नेक्स्ट पिढी त्या पिढीमध्ये कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा आणि एकजुटीचे सामर्थ्य या तीन मूल्यांबद्दल आदर असला पाहिजे आणि त्याने आदर तो अजून वाढवला पाहिजे. तो त्याचबरोबर जी आपल्याकडे संपत्ती किंवा जे वैभव आहे ते कसं जपून ठेवता येईल त्याचे संरक्षण आणि त्याच्यामध्ये कसं भर घालता येईल याचा त्याने हातभार लावला पाहिजे. म्हणजे कसं त्याने कल्याणकारी हात हवेत, चांगलं काहीतरी करण्याचा उद्देश शुभंकर काहीतरी चांगलं करण्याचे उद्देश हवे हातांमध्ये म्हणजे ती संपत्ती कशी वाढेल त्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आणि तेव्हाच आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एक भविष्य त्यांचं उज्ज्वल करू शकतो आणि या देशाचं जे नाव आहे त्या देशाचं जय जयकार आहे तो आपण सर्वत्र पसरवू शकतो असे कवी बोलत आहेत. ईश्वर पाठक. तर आपण पूर्ण कविता बघितली तर आता कवितेचा स्वाध्याय. तर पहिला प्रश्न आहे की खालील शब्द समूहातील संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला जे शब्द समूह दिले तर त्याला आपल्याला संकल्पना काय होती किंवा एखादा उद्देश काय होता तो आपल्याला सांगायचा आहे. तर श्रमशक्तीचे यंत्र सॉरी मंत्र, श्रमशक्तीचे मंत्र त्यांना काय सांगायचं तर
श्रमाचे महत्त्व सांगायचे होते. म्हणजे ज्या प्रकारे शेतकरी शेतात राबतात त्या प्रकारचे बाकीचे कामगार आहेत ते सुद्धा श्रमशक्ती म्हणजे जे मशीनवरती काम करतात आणि त्यामुळे सुद्धा किती प्रगती होते भारताची ते श्रमाचे ते महत्त्व पटवून देत होते. नंतर हस्तशुभंकर म्हणजे पवित्र हात किंवा कल्याणकारी हात. जी आपण संपत्ती मिळाली आपल्याला ती आपण कशी वाढवू शकतो किंवा तिचं कसं संरक्षण किंवा कसं तिचं कल्याण करू शकतो त्यासाठी आपल्याला कसे पाहिजे तर पवित्र हात. त्याचा उद्देश साफ असला पाहिजे, कल्याण करण्याचा एक मनामध्ये भावना असली पाहिजे. नंतर थर्ड आहे की आभाळावरती उत्क्रांतीचा घुमवू ललकार. ललकार म्हणजे पुकारणे किंवा जयघोष करणे. तर ते म्हणतात की आभाळावरती उत्क्रांतीचा घुमवू ललकार म्हणजे प्रगतीचा जयघोष. की जेवढे सुद्धा आपण म्हणजे नवीन नवीन गोष्टी करू, नवीन संकल्पना, नवीन शोध लावू तर त्याचा पूर्ण देशांमध्ये किंवा जगामध्ये त्याचा जयघोष झाला पाहिजे. तर प्रगतीची आहे ती सगळी तर समजली पाहिजे, तर प्रगतीचा जयघोष झाला पाहिजे असं त्यांना म्हणायचं होतं. नंतर आहे की आकृतीबद्ध पूर्ण करा. 2 आकृत्या आहेत आपल्याला पूर्ण करायला सांगितलं. तर पहिली आहे की उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक. म्हणजे तुम्ही जे उत्क्रांती करणार आहोत त्याचा जो ललकार आहे जयघोष आहे कसं घुमणार आहे, ते घटक कोणते तर हाताने डोलणारे यंत्र, श्रमशक्तीचा मंत्र आणि उद्योगाचे चक्र. म्हणजे ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये काम करतो आणि त्याच्या कामामुळे धान्य डोलत असतं तर हाताने डोलणारे यंत्र म्हणजे जे कामगार असतात ते मशीनवरती काम करतात आणि त्याच्या कामामुळे जे मंत्र आहे ते डोलतात. म्हणजे त्या मंत्रांमध्ये तो काम करत यंत्रांमध्ये तो काम करत असतो मशीनमध्ये. श्रमशक्तीचा मंत्र आणि त्यावर ते पुढे काय होतं की तो मशीनवरती काम करत असतो तेव्हा त्या मशीनमधून आवाज येत असतो आणि त्या मशीनमधून जो आवाज येतो त्यांना त्यांनी काय म्हटलंय तर श्रमशक्तीचा मंत्र कोणतरी बोलते असं ती कवीची कल्पना आहे. आणि या 2 गोष्टीमुळे जे उद्योगाचे चक्र आहे ते चालत असते. त्यांचं जे प्रोसेस आहे ती सगळी ह्या दोघांमुळे चालत असते. हे 3 जे घटक आहेत ते महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला उत्क्रांती म्हणजे नवीन शोध किंवा नवीन कल्पना मांडायची असतील किंवा पूर्ण करायची असतील ह्या 3 घटकांचा समावेश असायलाच पाहिजे. तर पुढे आहे की देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या. जर आपल्याला उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे भारताचे तर त्यासाठी कुठच्या गोष्टी हव्यात तर एकोपा हवा. म्हणजे एकजुटीने राहायला पाहिजे सर्वांनी. कितीही आपल्यामध्ये विविधता असली ते म्हणत होते की जो भारत देश आहे तो विविधता पूर्ण देश आहे. म्हणजे धर्म वेगळा, वेश म्हणजे जे आपण कपडे परिधान करू तर परंपरा वेगळ्या सगळ्यांच्या, जाती वेगळ्या, खाण्याचे कधी सण साजरे करतो त्याच्या परंपरा सुद्धा आपल्या वेगळ्या असतात. म्हणजे कितीही आपण वेगळ्या प्रांतात राहत असलो किंवा कोणत्या वेगळ्या परंपरा जरी आपण फॉलो करत असलो तरी आपल्यामध्ये एकोपा पाहिजे म्हणजे एकजूट पाहिजे. श्रमशक्ती म्हणजे जसं शेतकरी शेतात काम करतो तसं प्रत्येकाने कामगारांनी श्रमशक्ती केली पाहिजे, काम करत राहायला पाहिजे. उद्योग म्हणजे आपण श्रमशक्तीच करणार मशीनरीचे आपण काम करू उद्योगधंदे चालतील भारतामधले. आणि हस्तशुभंकर म्हणजे जे भारताला जी संपत्ती प्राप्त झाली किंवा जे वैभव प्राप्त झालंय तर त्यांना आपण कशी परत भर घालणे म्हणजे ती आपण जी संपत्ती मिळाली ती आपण कशी वाढवू शकतो, तिला कसं जपून ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला हस्तशुभंकर पाहिजे म्हणजे कल्याणकारी हात हवेत. त्यांचा उद्देश साफ असेल किंवा पवित्र हात जे खरं स्वतःचा उद्देश साफ ठेवतील आणि साफ मनाने ती संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतील. तर देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या तर एकोपा हवा, एकजूट हवी, श्रमशक्ती म्हणजे काम करत राहायला पाहिजे, उद्योगधंदे मध्ये प्रगती झाली पाहिजे आणि हस्तशुभंकर म्हणजे देशाची संपत्ती वाढवण्यासाठी मनामध्ये एक साफ उद्देश असला पाहिजे. त्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. पुढे आहे काव्य सौंदर्य. त्यात पहिला प्रश्न की खालील काव्य पंक्तींचा रसग्रहण लिहा. त्याला आपल्याला अर्थ लिहायचा आहे. तर त्यांच्या 2 ओळी दिलेत की या देशाच्या मातीवरती आमूचा म्हणजे आपला रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. तर कवी एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटताना म्हणतायत की जी भारतीय भूमी आहे, हा जो देश आणि याची जी माती आहे, इथली जी परंपरा आहे किंवा इथली जी संस्कृती आहे, कृषी संस्कृती, त्यावरती आपला अधिकार आहे, आमुसारे अधिकार. तर आपला अधिकार कसा तर जे आपली भारत भूमी आहे त्याचे जे पुत्र आहेत, पुत्र म्हणजे शेतकरी, ते शेतकरीची जे शेतकरी असतात ते शेतामध्ये राबतात म्हणजे कष्ट करतात, काळ्या मातीची मशागत करतात,
नांगरणी करतात, पेरणी करतात, तेव्हाच जी माती ती सुजलाम सुफलाम होते. त्याच्यामुळे सर्वात पहिला अधिकार येतो त्या भूमिपुत्रांचा म्हणजे शेतकऱ्यांचा. त्याच्यामुळे त्या मातीवरती आपला अधिकार आहे. मग या मातीमधूनच धान्य पिकते, देश होतो तो सुजलाम सुफलाम होतो. आणि ह्या कष्टातूनच म्हणजे शेतकरी कष्ट करतो त्यातूनच कृषी संस्कृतीचा उगम होतो किंवा कृषी संस्कृती ती जोपासली जाते आणि निर्माण होते. तर या कृषी संस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे आपण स्वप्न साकार करू शकतो, स्वप्न पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे कवी म्हणतात की या मातीवरती आपला अधिकार आहे आणि आपल्या अधिकारामुळे आणि शेतकऱ्याच्या कृषी संस्कृतीमुळे नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे, नवी पिढी म्हणजे आपल्या पुढची जनरेशन आहे ती आणि नवा युग म्हणजे नवं काळ, जो पुढचा नवा काळ आहे त्याचे आपण स्वप्न साकार करू शकतो, स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे आपण ही भारतीय परंपरा, संस्कृती जोपासली पाहिजे, जपून ठेवली पाहिजे. नंतरला म्हणतायत सेकंड प्रश्न, खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा. तर त्यांनी दोन वेगवेगळ्या पंक्ती लिहिलेत. पहिली आहे घराघरातून जन्म घेतसे तेच नवा अवतार. ही लाईन आहे फोर्थ मध्ये की हजार आम्ही एकी बळगट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेच नवा अवतार. तर आपल्याला शेवटची लाईन आहे घराघरातून जन्म घेतसे तेच नवा अवतार. त्याचा आपल्याला अर्थ विचारलाय. तर ते काय सांगतात, तर ते म्हणतात की भारतीयांच्या घराघरातून जे जन्म घेतात ते कसे आहेत, तेजस्वी आहेत, बुद्धिमान आहेत, हुशार आहेत आणि प्रत्येक वेळा आपल्या देशाच्या रक्षणासाठी आणि स्वतःच्या कार्यातून देशाच्या प्रगतीसाठी नेहमी झडत राहणारे असे तेजस्वी पुत्र किंवा पुत्री जे बालक आहेत ते भारतवासींच्या घरातून जन्म घेतात, जे आपल्या विजयाचा जो अवतार आहे संपूर्ण देशाला दाखवून देतील असे तेजस्वान पुत्र या भारत भूमीच्या घराघरातून जन्म घेत आहेत. दुसरी लाईन आहे शेतामधून पिको मोठी धन हे अपरंपार. अपरंपार म्हणजे पुष्कळ. हे सेकंड मध्ये फुलामुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिर सुदर्शन, शेतामधून पिको मोती धन हे अपरंपार. तर ते काय म्हणतात की जो श्रावण महिना असतो त्या श्रावण महिन्यामध्ये फुलामुलातून जो श्रावण असतो तो हसत असतो. म्हणजे जी फळं आहेत, फुलं आहेत, जे झाडं झुडपं आहेत ती ह्या मातीची लेकर आहेत. आणि या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो म्हणजे कधी ऊन असतं तर क्षणामध्येच पाऊस पडतो, त्या वातावरणामध्ये सगळे जे आहेत मातीची लेकरे ते हसत असतात, आनंदित होत असतात. मातीचे हो मंगल तन्मन. आणि या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो तेव्हा ते कष्टामुळे धन धान डोलत असते हवेसोबत, तेव्हा ते सगळं जे वातावरण आहे ते कसं असतं, चैतन्याचं असतं, मनाला प्रसन्न करणारं वातावरण असतं. मग अशा वातावरणात सगळ्याचे दुःखांचा नाश होतो आणि सर्वत्र फक्त आनंदच आनंद पसरतो. कशा प्रकारे, तर सुदर्शन चक्रा प्रकारे. आता सुदर्शन जे चक्र आहे ते कृष्णाकडे असतं आणि ज्या कृष्ण सुदर्शन चक्राचा प्रयोग करतो किंवा त्याचा वापर करतो त्या सगळ्या दुःखांचा नाश होतो, सर्वत्र फक्त आनंदच पसरतो. त्याचप्रमाणे शेतकरी शेतात कष्ट करतो आणि जी धान्य डोलत असतात वाऱ्याच्या हवे झुळके बरोबर, तर तेव्हा तसं चैतन्याचं किंवा प्रसन्नाचं वातावरण निर्माण होतं. तर ते म्हणतात की आपण सुद्धा अशा शेतकरी कष्टकरी शेतकऱ्यासोबत कष्ट करायला पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे, तेव्हा आपण या शेतामधून पिकवू शकतो मोती. म्हणजे त्यांनी धान्य रूपीला मोती म्हटलंय की आपण जे धान्य पिकवतो त्याला त्यांनी मोतीचं असं उपमा दिली आहे की आपण सुद्धा शेतकऱ्यासोबत शेतामध्ये कष्ट केले पाहिजे, तेव्हाच आपण या शेतातून धान्यरूपी धन अपरंपार पिकवू शकतो किंवा कमवू शकतो. अपरंपार म्हणजे पुष्कळ धन. जेव्हा आपण धान्य शेतामध्ये पिकवू त्या धान्यापासून आपल्याला अपरंपार म्हणजे पुष्कळ धन मिळू शकतं. ह्या दोन कल्पना या सेकंड प्रश्नामध्ये सांगितल्या. थर्ड आहे या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा. ज्या कवितेत कवीने कुठचं स्वप्न बघितलंय A to Z, फर्स्ट पासून ते फिफ्थ पर्यंत. तर पहिल्या दोन लाईनीमध्ये काय सांगतात ते की आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे किंवा जी कृषी संस्कृती आहे त्यांना आपण कसं जोपासलं पाहिजे, कारण त्या संस्कृतीमुळे पुढच्या पिढीचे किंवा जी आपली काळाची स्वप्न साकार होतील. मग ते पुढे म्हणतात की ते स्वप्न साकार करायला सेकंड पहिल्यामध्ये ते काय म्हणतात की जसा शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे, आपण सुद्धा धान्य पिकवलं पाहिजे, तेव्हा आपल्याला अपरंपार किंवा पुष्कळ संपत्ती
प्राप्त होईल, धन प्राप्त होईल. नंतर ते पुढे म्हणतात की फक्त हा जो भारत देश आहे तो कृषी प्रधान देश नाही, फक्त ते शेतीच नाही केली जात, तर ज्याप्रमाणे कष्टकरी शेतकऱ्याचे हात शेतामध्ये लागतात त्याचप्रमाणे कामगार सुद्धा मशीनमध्ये काम करतात. तर ते जेव्हा मशीनमध्ये काम करतात तेव्हा ते उद्योगाचं चक्र चालत असते. आणि ते म्हणतात की ज्याप्रमाणे भारत देशाने शेतीमध्ये क्रांती केली आहे, म्हणजे जसे बदल घडवून आणले किंवा ते नवनवीन पद्धती वापरल्या जातात शेतीच्या, तसंच आपण सुद्धा उद्योगधंद्यामध्ये नवनवीन टेक्निक्स यूज केला पाहिजे, नवनवीन शोध लावले पाहिजेत आणि त्याचा जो पूर्ण जयघोष आहे तो भारत म्हणजे संपूर्ण देशात झाला पाहिजे. हे त्याचं कवीचं स्वप्न आहे. पुढे ते म्हणतात की आपण जरी विविधता असली आपल्यामध्ये, भारतीयांमध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये, वेशभूषेमध्ये किंवा सणांमध्ये, परंपरेमध्ये, तरी सुद्धा आपण भारतीयांनी एकजूट होऊन राहायला पाहिजे. आणि जेव्हा आपण एकजूट होऊ तेव्हा आपले जे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्याच्याने आपण कुठच्याही परिस्थितीला सामना करू शकतो. म्हणजे कुठचाही धोका जरी आला तरी एकजुटीने आपण त्याला सामोरे जाऊ शकतो आणि संपूर्ण देशाला आपल्या सामर्थ्याची किंवा शक्तीचे आपण एक दर्शन घडवू शकतो की आपण जर एकजुटीमध्ये राहिलो तर आपण किती सगळ्यांना भारी पडू शकतो. आणि ते म्हणतात की त्या भारतीय भूमीमधून घराघरातून असे पुत्र जन्माला यायला पाहिजे की ते देशाचे रक्षण करू शकतील, संरक्षण करू शकतील, नवनवीन शोध लावू शकतील आणि जी भारतीयाची संस्कृती ती जोपासून ठेवू शकतील. त्या कल्पना कवीने स्पष्ट करतात त्यांना. हे त्यांचे जे स्वप्न होते ते त्यांनी या कवितेने मांडले आहेत. लास्ट आहे की कवितेत व्यक्त झालेल्या एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. म्हणजे तिथे आपल्याला एक आत्मा म्हणजे आपण कितीही जरी वेगवेगळे असू तरी आपण एकत्र कसं राहू शकतो आणि कसं त्याचे फायदे आहेत ते खूपच्या ह्याच्याने स्पष्ट झाले ते आपल्याला सांगायचे होते. तर ते झाले फोर्थ वाला. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचं हो एकच मनगट, शक्तीची झडते नौबत म्हणजे स्थिती, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. म्हणजे ते काय म्हणतात की जेव्हा ते का उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सांगत असतात की आपण आपलं उज्ज्वल भविष्य कसं रेखाटू शकतो, तर ती कल्पना जे सांगत असतात ते म्हणतात की भारत जो आहे तो विविध प्रधान देश आहे. म्हणजे भारतामध्ये खूप प्रकारची विविधता आहे. भाषामध्ये जसं आपण प्रांत चेंज करतो किंवा वेगवेगळ्या प्रांतात जातो त्या भाषेमध्ये बदल होतो. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते, वेगवेगळे कपडे परिधान केले जातात, वेशभूषा बदलते, परत ते हे परंपरा बदलते, सण बदलतात, खाण्याचे जे हे असतात रुटीन असतात ते खाण्याचं फूड असतं ते बदलत जातं वेगवेगळ्या प्रांतानुसार. तर प्रत्येक गोष्टीमध्ये भारतामध्ये विविधता आहे. आणि जसा विविधपूर्ण भारत देश आहे तरी सुद्धा आपण सर्व एकच म्हणजे कितीही आपण वेगवेगळे वेश परिधान केले, वेगवेगळे जाती धर्म फॉलो केले, सण फॉलो केले, तरी सुद्धा भारतीय जे आहेत ते एक आहेत, एकजुटीने राहायला पाहिजे. सर्वांचं एकच मनगट म्हणजे सर्वांची जी शक्ती आहे ती एकाच मनगटात अवतरली आहे किंवा एकच सामर्थ्य आहे. शक्तीची झडते नौबत आणि जेव्हा सगळ्यांची शक्ती किंवा सामर्थ्य जेव्हा एकत्रित होतं म्हणजे जेव्हा आपण सगळे भारतीय एकत्रित होऊन कुठच्याही परिस्थितीला समोर जातो तर ती आपण परिस्थिती जिंकू शकतो किंवा त्या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो आणि जगाला आपण आपल्या भारतीयांचे सामर्थ्य दाखवू शकतो की आमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे किंवा आमच्या मनगटामध्ये किती शक्ती आहे आणि कुठच्याही परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो. असे या भारतामध्ये त्यात की घराघरातून जन्म घेत असे तेच नवा अवतार. तर त्यात की अशा भारतांमध्ये ते भारतीय घराघरातून नवनवे अवतार जे म्हणजे नवनवे बालक आहेत जे जन्म घेतात ते कसे आहेत तर तेजस्वी आहेत, बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, त्यांना माहिती आपल्या देशाचे रक्षण कसं केलं पाहिजे, जी संस्कृती तिला कशी जोपासलं पाहिजे, नवनवीन शोध कसे लावले पाहिजे, नवनवीन कल्पना किंवा संकल्पना अस्तित्वात कशा आणल्या पाहिजे, असे जे बालक आहेत ते या भारतीयांच्या घराघरातून जन्म घेत आहेत असं त्यांच्यात ती कल्पना होती. त्यांनी या 4 लाईनमध्ये ती मांडली आहे. पण तुम्ही हे जे 4 काव्य सौंदर्य आहेत ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जर समजतं तर तुम्ही मराठीमध्ये लिहा उत्तर या चौघांची सुद्धा.